हिंजवडी चषक 2024 चा अंतिम सामना आदर्श क्रिकेट क्लब आणि संकल्प क्रिकेट क्लब. फलंदाजीसाठी शंकर भाऊ साखरे, कुणाल साखरे. आणि आता फायनल अंतिम सामन्यासाठी सूत्रसंचालन करत आहेत प्रवीण करपे सर. मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. ज्या संघाने इथे तृतीय क्रमांकाचा मान पटकावला त्या संघातील तुम्ही पाहताय लिजेंड खेळाडू मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय. बंटी साखरे यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच देत आहोत. आणि घेण्यासाठी प्रज्वल साखरे सामनावीर या किताबाचा मानकरी ठरलाय. चला प्रज्वल या. मेगा फायनल ग्रँड फिनालीला इथे मात्र आपण सुरुवात करतोय. पर्व 4 हिंजवडी चषक 2024. लेट्स प्ले. मेगा फायनलच्या इनिंगला आपण सुरुवात केलेली आहे. एका बाजूने आदर्श क्रिकेट क्लब त्यांच्या विरोधामध्ये आपण दुसरा संघ पाहतोय संकल्प क्रिकेट क्लब हिंजवडी. दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. सामना क्रमांक अंतिम 5 षटकांची मॅच याच साठी केला होता टहास. बाबा शेवटचा 30 गोड अंतिम मॅच इथे मात्र आपण मैदानावरती पाहतोय. दर्जेदार आयोजन शिस्तबद्ध आयोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा अंतिम चरणाकडे ही स्पर्धा इथे मात्र झुकत चाललेली आहे. सचिन भाऊ जांभूळकर, माऊली भाऊ साखरे, कृष्णादादा काकडे यांच्या माध्यमातून केलेले एक दर्जेदार आयोजन नियोजन मात्र आपण इथे पाहिलं. फटका अप्रतिम पद्धतीने खेळलाय. तिथे काऊ कॉर्नरला चेंडू थांबलाय. पाहता पाहता चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. गेमन ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. 4 धाबा. 4 धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा जर पाहिल्या तर इथे तब्बल 5 धाबा धावफलकावरती. कालचा पहिला दिवस आपण मैदानावरती पाहिला आणि आजचा अंतिम दिवस पाहतोय. आणि अंतिम दिवसातील अंतिम मॅच हिंजवडी चषकाची. निश्चित स्वरूपात जर पाहिले तर कृष्णाभाऊ काकडे असतील, सचिन भाऊ जांभूळकर, माऊली भाऊ साखरे या तिन्ही आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेचं देखणं आयोजन केलं गेलं. विशेष सहकार्यामध्ये ज्यांनी सहकार्य केलं चेतन भाऊ साखरे असतील, प्रकाश भाऊ काकडे असतील, सचिन भाऊ जांभूळकर असतील, जीवन अण्णा साखरे असतील, सागर भाऊ शितोले आणि जिनित ग्रुप हिंजवडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष असं सहकार्य लाभलेलं आहे. त्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचंच पुन्हा एकदा आयोजक कमिटीच्या वतीने पर्व 4 मध्ये हिंजवडी चषकामध्ये करतो आम्ही मनापासून स्वागत. दर्जेदार मॅच देखील आपण मैदानावरती पाहतोय. कुणाल साखरेला एका बाजूने, दुसऱ्या बाजूने शंकर साखरे देखील आहे. 7 धाबा धावफलकावरती गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक पहिलं निलेश देशमुखची गोलंदाजी इथे मात्र मैदानावरती काय सांगून जाणार आहे. हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढलाय. डेंजर झोनला थ्रो खराब आहे. मिस टायमिंग थ्रो इथे मात्र मैदानावरती केला गेला.
त्या चेंडूवरती 2 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 2 धावेने धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 9 धावा ज्या धावफलकावरती. एकेरी अंकाचा शेवटचा अंक मंजर इथे धावफलकावरती आहे. 9 धावा धावफलकावरती. तुल्यबळ ताकदवर संघांमध्ये आपण ही मॅच आपण मैदानावरती पाहतोय. अंपायर सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत, त्यांचं देखील मनापासून कौतुक. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये देखील गेले 2 दिवस ज्यांनी काम पाहिलंय ते अनुभवी पंच देखील तिथे आहेत, त्यांचं देखील मनापासून इथे कौतुक, स्वागत. ऋषी उलावळे, विनंती असेल माऊली भाऊ साखरे यांच्याशी संपर्क साधा कॉम्बॉक्स मध्ये. यावेळेस इथे जर पाहिलं तर बॅकवर्डला हा चेंडू बंदाट वेगानं सुटेल. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमापार. या चेंडूवरती चौकार, 4 धावा. ऋषी उलावळे, विनंती असेल तुम्हाला शेवटचा पुकार. या व्यासपीठावरती बुलंदी पॉवरफुल बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार, 4 धावा. मस्त कुडी खूप मस्त मस्त मंडाय. वरती आहेत. यावेळी हलक्या हाताने चेंडू मात्र खेळून काढलाय. तिथे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. चेंडूवरती 1 धाव जी मात्र पळून पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर इथे 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एक दर्जेदार मॅच आपण मैदानावरती पाहतोय. निश्चित स्वरूपात आता गोलंदाजीच्या झोनमध्ये तयार असेल. फलंदाज देखील आपल्या झोनमध्ये तयार आहे. हा चेंडू मात्र अगदी वाईड लाईनला धरत पेश केला गेलाय. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती निर्धाव आलेला आहे. एकही धाव आली नाही धावफलकावरती. 18 धावा ज्या मात्र इथे स्थिर असतील. जबरदस्त सुंदर फटका आहे. तिथे चेंडू हवेत टिपला झेल. फलंदाज या चेंडूवरती फेल. विकेटचं पतन. अर्थातच तिथे सक्सेसफुल कॅच पाहिलाय. जबरदस्त मॅच आपण देखील इथे मैदानावरती पाहतोय. 2 मातब्बर संघांच्या दरम्यान नवीन फलंदाज तुम्ही पाहता आता चेतन साखरे इथे मैदानावरती दाखल होतोय. आता संघर्ष म्हणजे काय असतो मित्रांनो? अठरा धावा ज्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला विनंती असेल मित्रांनो वेळ वाचवा. धावफलकावरती 18 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक देखील दुसऱ्या क्रमांकाचा इथे मार्गस्थ आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाली इथे मात्र आपण खेळवतोय 2 मातब्बर संघांच्या दरम्यान. 18 धावा धावफलकावरती. संघर्षाचा आकडा इथे धावफलकावरती आहेत. विराट कोहलीचा जर्सी क्रमांक किती आहे मित्रांनो? 18. आणि धावफलकावरती धावा किती आहेत? इथे 18 धावा आहेत.
पुन्हा एकदा हा चेंडू इथे वाईड असेल, अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आली. एका धाबेने धावफलक वाढेल, धावफलकावरती धावफलक वाढले गेले. 19 धाबा धावफलकावरती. सुंदर पद्धतीने चेंडू खेळून काढलाय, लॉंग ऑनला तिथे चेंडू अडवलाय, अर्थातच खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप सुरेख आहे, चेंडूला फील्ड केलं जाईल. धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती जर धाबा पाहिल्या तर 21 धाबा, 2 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानावरती संपला गेलाय. 2 षटके इथे मात्र मैदानावरती संपलेले आहेत. एकवीस धाबा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निश्चित स्वरूपात दर्जेदार आयोजन नियोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा इथे मात्र संपन्न होती. आता षटक क्रमांक देखील 3 ला सुरुवात होईल. अमन सर, संघर्ष म्हणजे निश्चित स्वरूपात पूर्णपणे मैदानावरती ताकदीनं उतरावं लागतं आणि संघर्षाचं एक सुंदर उदाहरण देखील मी तुम्हाला सांगेल. गहू आपण पाहतो आणि त्यानंतर चपाती देखील आपण रोज घरामध्ये खात असतो. निश्चित स्वरूपात शेतामधनं गहू आपण काढतो, तदनंतर ते मशीनमध्ये टाकले जातात, त्याचे गहू तयार होतात आणि तदनंतर ते गहू आपण घेतो आणि त्यानंतर ते गिरणीमध्ये नेतो, त्याचं पीठ तयार होतं. पीठ पुन्हा एकदा घरामध्ये मळलं जातं, तव्यावरती टाकलं जातं, त्या चपातीला देखील चटके सहन करावे लागतात आणि तदनंतर अनेक संघर्षानंतर तिथे चपाती मात्र गव्हापासून तयार होत असते. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं हो जाता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं हो जाता. जब तक ना पडे पत्थर पर हातुडे के घाव, तब तक ये पत्थर भी भगवान नहीं हो जाता. प्रयत्न आणि प्रयत्न इथे मात्र शेवटपर्यंत करावे लागतील. हे क्रिकेटचं मैदान आहे. यावेळेस इथे मात्र चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढलाय, झेल मात्र मैदानावरती सक्सेसफुलरित्या टिपलाय. फलंदाज ह्या चेंडूवरती बाद, विकेटचं येईल पतन. धक्का क्रमांक 2. षटक क्रमांक 3 इथे मात्र मैदानावरती मार्गस्थ आहे. चला स्पीडअप करणं फार गरजेचं राहील मित्रांनो. यानंतर आपल्याला बक्षीस वितरण सोहळा देखील ह्याच मैदानावरती संपन्न करायचा आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक तयार असेल. चेंडूला मात्र मैदानावरती फील्ड केलं जाईल. धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती जर धावा पाहिल्या तर तब्बल 23 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हलक्या हातानं पुन्हा एकदा डीप मिड विकेटला हा चेंडू खेळून काढला. एक तर धावेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय, यशस्वीरित्या 2 धावा ज्या मात्र मैदानावरती पूर्ण केल्या जातील. 2 धावेन धावफलक वाढेल. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर इथे 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पूर्णपणे प्रयत्नशील दोन्ही फलंदाज आहेत. प्रयत्न इथे मात्र मैदानावरती त्यांचे अचूक चालू आहेत. कव्हर पॉइंटला हा फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, परंतु सीमारेषेजवळ चेंडू अडवला जाईल. चेंडूला फील्ड केलं धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय आत्ताच्या देखील 2 धावा. 2-2-2. अर्थातच इथे 27 धावा इथे धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हिंजवडी चषक 2024 ही स्पर्धा पाहतोय. पर्व 4 मध्ये आपण यावेळेस हलक्या हातानं चेंडू खेळून काढलाय. त्या चेंडूवरती मात्र 1 धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय, डेंजर झोनला काय. इथे फलंदाज आपल्या गड्ड्यामध्ये सुखरूप पद्धतीने पोहोचलाय. 2 धावा यशस्वीरित्या. 2 धावेने धावफलक वाढेल धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर 29 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा गेम इथे मात्र मैदानावरती संपलाय. खेळ इथे संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा आदर्श क्रिकेट क्लब या संघाच्या.
सुंदर फटका आहे, परफेक्ट टायमिंग, परंतु इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक करेल चुकीला इथे मात्र मैदानावरती माफी नसणार आहे. झेल मात्र इथे ड्रॉप झालाय. क्रिकेटचं समीकरण आहे अमन सर, पकडा कॅच जिंका मॅच, कॅचेस विन द मॅचेस. अशा परिस्थितीमध्ये इथे मात्र झेल ड्रॉप केले जात आहेत. पुन्हा एकदा युवा उद्योजक आदित्य भाऊ चोंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील इथे मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. गौरव साखरे नवीन फलंदाज बॅटर तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल होईल. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर दोन्हीही मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये मेगा फायनलमध्ये आहेत. कोण जिंकणार कोण पराभूत होणार. बॅटिंगसाठी गौरव, दुसऱ्या बाजूने सागर शितोळे इथे तयार. सुंदर फटका आहे, अप्रतिम स्ट्रोक आपण मैदानावरती पाहिलाय. मिड विकेटला चेंडू फेल केला जाईल. दरम्यान चेंडू देखील फेकलाय धावपलिकावरती आणि स्कोर कार्डवरती जर धावा पाहिल्या तर इथे वाढल्या जातील तब्बल 33 धावा. इथे धावपलिकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 षटक क्रमांक अर्थात 4थ्या क्रमांकाचा मार्ग असते. सुंदर जीवलग मित्र आहे जे पवार. 37 धावा इथे धावपलिकावरती आहेत. पुन्हा एकदा मैदानावरती जर पाहिलं तर तिथे बॅकवर्टला या चेंडूवरती एक सिंगल. उद्योजक युवा आयडॉल यश जांभूलकर यांचं या ठिकाणी आगमन होते. मनापासून स्वागत. धावपलिकावरती आणि स्कोर कार्डवरती धावा जर इथे पाहिल्या धावपलिकावरती आणि स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर इथे 39 धावा 4 षटकांची देखील इथे समाप्ती झालेली आहे. षटक क्रमांक देखील इथे 5 ला सुरुवात झाली आहे. यश गायकवाडची गोलंदाजी इथे काय सांगून जाईल. अंतिम चरणाकडे ही स्पर्धा इथे झुकत चालली आहे. यावेळेस सुंदर पद्धतीने फटका मात्र खेळून काढलाय. त्या चेंडूवरती चेंडूला मात्र व्यवस्थितरित्या फील्ड केलंय. धावपलिकावरती आणि स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर इथे 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 41 धावा इथे धावपलिकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक देखील इथे अंतिम जे मात्र मार्गस्थ आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाली देखील आपण पाहतो. एका बाजूने आदर्श क्रिकेट क्लब, त्यांच्या विरोधामध्ये आपण संकल्प क्रिकेट क्लब हिंजवडी या टीमला मैदानावरती आपण पाहतोय. सुंदर पद्धतीने इथे मात्र मैदानावरती फटका खेळून काढलाय.
निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर इथे फलंदाज आपल्या गटामध्ये सुखरूप आताच्या 3 धावा 3 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 44 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर पद्धतीने फटका खेळला आहे. तिथे मात्र नो मॅन्स लँडला चेंडू टप्पा पडलाय. अर्थातच जबरदस्त पद्धतीने इथे धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. आताच्या 2 धावा 2 धावेने देखील धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 46 धावा धावफलकावरती. जबरदस्त फटका आहे. तिथे चेंडूला हवेमध्ये उडवलं होतं. अर्थातच चेंडूने उंची घेतली, लांबी घेऊ शकला नाही. झेल तिथे मात्र मैदानावरती टिपलाय. नाईस कॉट. फलंदाज इथे मात्र मैदानावरती होईल बाद. डब करणं देखील फार गरजेचं आहे. वेळ वाचवा. ज्यांनी ज्यांनी पाण्याचे जार नेले आहेत कृपया ते व्यासपीठाजवळ आणून द्या.
चला मित्रांनो, विनंती असेल वेळ वाचवा. 47 धावा इथे मात्र मैदानावरती विजयासाठी बनवायच्यात. 2 सलामीचे बॅटर तुम्ही पाहता मैदानावरती दाखल देखील झाले गेले. एका बाजूने नितीन निकम, दुसऱ्या बाजूने निलेश देशमुख. गोलंदाजीच्या मार्गवरती उमेश साखरे इथे तयार. आक्रमण चढवलंय पहिल्या चेंडूवरती. चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. 4 धावा धावफलकावरती आहे. जबरदस्त बॅटिंग नितीन निकम जी आपण मैदानावरती पाहतोय. आल्या आल्या इथे गोलंदाजाचं स्वागत केलंय चौकारानं. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावा इथे धावफलकावरती विदाऊट लॉस. एकही फलंदाज अजून बाद नाही. पहिलं षटक इथे मार्गस्थ. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवले. पुन्हा एकदा अप्रतिम स्वरूपाचा चेंडू, अप्रतिम फटकेबाजी केली जाते शॉर्ट स्क्वेअर लेगला. तिथे मात्र चेंडू अडवला जाईल. त्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 5 धावा धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती आहेत. सूर्य देखील इथे अस्ताला चाललेला आहे. मावळतीच्या दिशेने तो प्रयास करतोय आणि ही मॅच देखील आता मावळत चाललेली आहे. जसा सूर्य अस्ताला जाईल तसा या स्पर्धेचा आणि या सामन्याचा निकाल देखील आपल्या समोर येईल. शेवटची मॅच सायंकाळच्या सत्रामध्ये सूर्य नारायणाला आपण साक्षी ठेवून खेळवतोय. अर्थातच मुळशी क्रिकेट ग्राउंड कासार साईच्या मैदानावरती तुम्ही पाहताय ही स्पर्धा खऱ्या अर्थानं संपन्न होतीये. आयोजकांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या कष्टाचं इथे चीज झालंय. एक दर्जेदार आयोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा इथे मात्र इथे संपन्न होतीये. पुढे सरसावत खेळायचा होता. डेंजर झोनला काय तिथे मात्र जर पाहिलं आपण कुठलीही धाव येणार नाही. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं जे प्रयास मार्गस्थ आहे, प्रयत्नशील आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती उमेश साखरेला आपण मैदानावरती पाहतोय. जबरदस्त हिटिंग गोलंदाजी. वाह, इथे चेंडू हवेत आणि चुकी झाली. चुकीला देखील इथे मात्र मैदानावरती माफी नसणारे. झेल देखील इथे ड्रॉप झालाय. पकडा कॅच, जिंका मॅच. चुका आणि चुका. थ्रो देखील इथे मात्र मैदानावरती खराब. इथे धावा देखील चित्त्याच्या चपलाईनं पळून पूर्ण केल्यात. आताच्या धावा इथे 4. एकही आली नसती जर झेल टिपला असता तर, परंतु इथे झेल ड्रॉप झाला. त्याची शिक्षा इथे प्रतिस्पर्धी आदर्श क्रिकेट क्लब हिंजवडी या टीमला भेटली. त्या चेंडूवरती तुम्ही पाहताय 4 धावा. 4 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 11 धावा धावफलकावरती आहेत. आता 2023चा विश्वचषक सगळ्यांनी पाहिला असेल की निश्चित स्वरूपात मॅक्सवेलचा झेल सोडला आणि मॅक्सवेलने किती धावा कुठल्या होत्या? 201 धावा नाबाद. आणि तदनंतर संपूर्ण जगाला देखील वाटलं नव्हतं की ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषक जिंकेल, परंतु अंतिम सामन्यामध्ये जर आपण पाहिलं अमन सर, दर्जेदार मॅच भारत विरोधामध्ये ऑस्ट्रेलिया अशी विश्वचषकाची रंगली गेली. संपूर्ण जगाला वाटत होतं की एकही मॅच भारत पराभूत झालेला नाही, भारत प्रबळ विजयाचा दावेदार आहे. परंतु इथे भलतं घडलं आणि ऑस्ट्रेलिया संघानं इथे 2023चा विश्वचषक आपल्या नावावरती केला. 12 वर्षानंतर भारत देशाला संधी आली होती. त्या संधीचं सोनं करायचं होतं, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. समीकरण इक्वेशन काय आले? शेवटचे 24 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज. आतापर्यंत 12 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पुन्हा एकदा जर पाहिलं तर इथे समीकरण इक्वेशन 24 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज आहे. एक षटक तर इथे संपलेला आहे. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. वेळ वाचवा. क्रिकेट खेळत असताना मित्रांनो कधी स्वतःवरती गर्व करू नका, कारण
पहिल्या यांत्रिकीसाठी टायटॅनिक जहाज समुद्रातून निघालं होतं आणि पहिल्या यात्रेमध्येच टायटॅनिक जहाजानं तिथे तळ गाठला होता. निश्चित स्वरूपात टायटॅनिक जहाज बुडालं होतं. त्या जहाजावरती एक लेबल लिहिलं होतं, द इनस्केबल शिप. न बुडणारं जहाज कुठलं असेल तर टायटॅनिक होतं त्या काळामधलं, आणि ते टायटॅनिक जहाज तिथे बुडालं होतं. म्हणजे कधी स्वतःवरती गर्व करू नका, गर्वाचा खेळ करू नका. निश्चित स्वरूपात प्रयत्नशील राहत चला. संघासाठी क्रिकेट खेळा, प्रयत्नशील राहत चला. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. सातत्याने तुम्ही स्वतःला सांगत चला, हे क्रिकेट आहे. 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र मैदानावरती निर्धाव आलाय. एकही धाव त्या चेंडूवरती आली नाही. 18 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, परंतु अपील इथे मात्र मैदानावरती जोरदार केलेली आहे. फलंदाज आपल्या गरठ्यामध्ये सुखरूप आहे. इन एजचा इथे रिव्ह्यू नाही आहे पंच. द्या. नॉट आउट. थँक्यू, धन्यवाद. मॅच चालू करून घ्या. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इथे दुसऱ्या क्रमांकाचं मार्गस्थ आहे. दोन्ही कॅमेऱ्याचे पण आवाज नाही ना कळू शकत. यावेळी डान्सिंग डाऊन दी विकेट. सुंदर फटका आहे. भन्नाट वेगानं चेंडू सीमापार, चौकार. साखरेला आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. दुसऱ्या बाजूने निलेश देशमुख पहा काय जबरदस्त बॅटिंग करतोय. 8 चेंडूमध्ये वैयक्तिक 17 धावा आतापर्यंत बनवल्यात. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला निलेश देशमुख तयार असेल. रन मशीन ऑफ हिंजवडी. फटका तरी ते फसलाय आणि टिपला झेल. काऊ कॉर्नर मध्ये फलंदाज या चेंडूवरती फेल. निलेश देशमुखच्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला संकल्प क्रिकेट क्लब हिंजवडी या टीमला. रोमहर्षक पद्धतीची मॅच आपण मात्र मैदानावरती पाहतोय. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल सांगता येत नाही. जबरदस्त हिटिंग मॅच आपण मैदानावरती पाहतोय. रंग इथे मात्र क्रिकेट खेळायला चढत चाललाय. रंग बदलणारा खेळ कुठला असेल तर मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही सरडा पाहिला असेल कसा रंग बदलतो. सरड्याला रंग असतात 7 आणि इथे जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती साईच्या साई चेंडूवरती रंग बदलणारा खेळ कुठला आहे अमन सर, तर हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हा आम्हा तमाम भारतीयांच्या मनावरती ज्या खेळानं राज्य केलं त्या खेळाचं नाव क्रिकेट आणि क्रिकेट. पुन्हा एकदा बॅटर इथे स्ट्राइक हँडला तयार असतील. जबरदस्त कव्हर पॉइंट इथे मात्र मैदानावरती फोडलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार, चौकार.
रेषेच्या बाहेर ब्रँडेड क्वालिटीचा A1 क्वालिटीचा हिंदवडी चषकाचा 2024चा चौकार देखील आपण पाहिला आहे. चौकाराच्या मदतीने धावपलिकावरती 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटके इथे पॉवर प्लेची संपलेली आहेत. आता तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात होईल. 18 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. वादळात पत्त्याचं घर बनत नाही, वादळात पत्त्याचं घर बनत नाही. रडल्यानं बिघडलेलं नशीब बदलत नाही. जग जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी या क्रिकेटच्या मैदानावरती सिकंदर होत नाही. प्रयत्न इथे मात्र प्रत्येक चेंडूवरती करावे लागतील. जबरदस्त मॅच दोन संघांच्या दरम्यान आपण ही पाहतोय. यावेळेस हा चेंडू इथे मात्र मैदानावरती निर्धाव आलाय. त्या चेंडूवरती एकही धाव येणार नाही. धावपलिकावरती धावा स्थिर आहेत. 26 धावा धावपलिकावरती. 17 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. जबरदस्त हिटिंग फटका आहे. पॉवरफुल स्ट्रोक. पर्व 4 हिंजवडी चषक 2024चा देखना बिगिट षटकार. थैंक यू. एक तेरी एक मेरी, तेरे हर वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता नितिन निकम हूं मैं. यावेळेस इथे पुन्हा एकदा जबरदस्त चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय. सीमा पार या चेंडूवरती बिगिट षटकार. धावफलकावरती स्कोर गार्ड वरती धावा जर पाहिल्या 38 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅच होती कुठे आणि आली कुठे. आयोजकांनी घेतलेलं कष्ट आणि कष्टाचं इथे आता चित व्हायला लागलंय. याच साठी इथे केला होता टहास. वावा शेवटचा दिस गोड आणि शेवटची मॅच इथे मात्र आपण मैदानावरती पाहतोय. मेगा फिनाली कोणाच्या नावावरती. हिंजवडीचा मिनी विश्वचषक पर्व 4चा हा चेंडू इथे मात्र मैदानावरती निर्धाव आलाय. धावफलकावरती धावा इथे स्थिर असतील. 14 चेंडू शेवटच्या शिल्लक विजयासाठी 9 धावांची गरज. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकी करेल. चुकीला माफी नाही. बॅकअप सुरेख आहे. चेंडूला पुन्हा एकदा अडवलंय फेकलं जाईल. धावफलकावरती स्कोर कार्ड पुन्हा एकदा वाढेल. 2 धावेने धावफलकावरती 40 धावा. मेगा फायनल आपण देखील मैदानावरती पाहतोय. कोण जिंकणार ही मॅच. 13 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. यावेळेस इथे जर पाहिलं तर चेंडू फुल टॉस होता. बॅटने तर धावा येणार नाही. षटक देखील मात्र संपलं जाईल. इथे तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकं संपली. 40 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या 12 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. संकल्प क्रिकेट क्लब हिंजवडी या टीमला. आता गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 4 मध्ये कोणाला आमंत्रित केलं जाईल. उमेश साखरेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. हिंजवडीचं क्रिकेट सर्व खेळाडूंनी 2 दिवसांमध्ये खूप गाजवलंय आणि याची दखल ड्रीम स्पोर्ट लाईव्ह ने देखील घेतलेली आहे. जगप्रख्यात तुमच्या ह्या व्हिडिओ प्रसिद्ध होतील. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने फटका देखील खेळला होता आणि तिथे त्या चेंडूवरती तुम्ही पाहताय झेल देखील टिपला. फलंदाज त्या चेंडूवरती बाद. बिग विकेट गॉन. नाईस गॉड. इथे मात्र मैदानावरती बाद झालाय. प्रेक्षकांनी आता मात्र आपल्या जागा सोडलेल्या आहेत कारण प्रेक्षकांनी देखील या सामन्याचा निकाल लावलाय. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे.
कारण कित्येक वेळा असे सामने आपण अनेक मैदानांवरती पाहिलेत अमन सर. मैदान अनेक प्रेक्षकांनी सोडलं, गाड्यांवरती बसले होते आणि पुन्हा एकदा अशा अनेक गोलंदाजांनी आणि अशा अनेक फलंदाजांनी पुन्हा एकदा रस्त्यावरचे प्रेक्षक मैदानावरती गोळा केलेले आहेत. अशाच मॅचेस कित्येक वेळा आपण अनेक मैदानावरती अनुभवलेले आहेत, पाहिलेले आहेत. शेवटचे 11 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. यावेळेस इथे जर पाहिलं तर हा चेंडू इथे मात्र मैदानावरती निर्धाव असेल. अर्थातच इथे जर पाहिलं तर मच्छिंद्र गुलावळे, दुसऱ्या बाजूने नितीन निकमला आपण मैदानावरती पाहतोय. दोन्हीही अनुभवी लिजेंड ऑफ हिंजवडीचे बॅटमन आहेत, संकल्प टीमच्या बॅटमन आहेत. हलक्या हाताने चेंडूला कट केलं, त्या चेंडूवरती एक धाव येईल. एका धावेने धावफलक बाडेल धावफलकावरती आणि स्कोअर कार्डवरती जर धाबा पाहिल्या गुणलेखक मित्र जय आम्हाला घेऊन जातील गुणलेखनाकडे. 41 धाबा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी अजून 6 धाबांची गरज. 9 चेंडू विजयासाठी 6 धाबा. हिंजवडीचा मिनी विश्वचषक कोण जिंकणार? संकल्प क्रिकेट क्लब हिंजवडी की दुसऱ्या बाजूने आदर्श क्रिकेट क्लब हिंजवडी. सुंदर पद्धतीने इथे मात्र मैदानावरती चेंडू खेळून काढला होता. त्या चेंडूवरती एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 8 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. 42 झाल्यात, उर्वरित अजून 5 धावा ज्या मात्र मैदानावरती बांधवायच्यात. यावेळेस इथे जर पाहिलं तर अप्रतिम सुरेख चेंडू इथे मात्र मैदानावरती पेश केला होता. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्या चेंडूवरती धावा देखील स्थिर आहेत. 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मन कटिंगचा प्रयत्न आणि तिथे यशस्वी होईल की नाही. पंच तिथे अनुभवी आहेत. पंच म्हणजे मित्रांनो तुमची लक्ष्मण रेषा आहे. अमन सर आपण इतिहासामध्ये पाहिलं असेल, यावेळेस इथे जर पाहिलं तर हा चेंडू देखील डॉट आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे, कारण पंच ही तुमची लक्ष्मण रेषा आहे, ती तुम्ही ओलांडू शकत नाही. कारण इतिहासामध्ये पाहिलं असेल आपण, सीतामाईने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि पुढे सगळं रामायण घडलं. चार षटके इथे संपलेले आहेत. आता मॅच कुठं आली आहे. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. जो आता गोलंदाजीच्या मार्गवरती कोणाला आमंत्रित केलं जाईल? कुणालच्या हातामध्ये इथे चेंडू दिलेला आहे. कुणाल साखरेला आपण गोलंदाजीच्या मार्गवरती पाहणार आहोत. 6 चेंडू विजयासाठी मित्रांनो 5 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. यावेळेस 6 चेंडू इथे मात्र मैदानावरती अप्रतिम पद्धतीने पेश केलाय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर हे क्रिकेट आहे. निश्चित स्वरूपात प्रेक्षकांची हृदयाची धडधड वाढवणारा खेळ कुठला असेल तर हा क्रिकेटचा खेळ आहे. मॅच आवडली असेल मेगा फायनलची हिंजवडी चषकाची तर एकदा जोरदार टाळ्या. 4 चेंडू 5 धाबांची गरज. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती अतिरिक्त आहे. एक तेरी एक मेरी. पहिल्या 2 चेंडूंवरती अधिराज्य कुणाल साखरेनं केलं आणि तदनंतरच्या एका चेंडूवरती अधिराज्य केलं बॅटिंग टीमनं नितीन निकमना. 1 धाव मिळाली अतिरिक्त स्वरूपात. फ्री स्वरूपाची धावा असेल. धावफलकावरती 43 धावा. विजयासाठी अजून 4 धावांची गरज. याबाई सुंदर फटका घेऊन काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला फील्ड केलं जाईल. निश्चित स्वरूपात एकतर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय काय यशस्वीरित्या. 2 धावा ज्या मात्र मैदानावरती पूर्ण केल्यात. 2 धावेचे धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 45 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच होती कुठे आणि आली कुठे? जय सर. शेवटच्या 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्यात
2. मेगा फायनल आहे. हॅलो, जर सामना इथे बरोबरीत सुटला सुपर डुपर ओव्हर. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती अप्रतिम पद्धतीने पेश केलाय. आतापर्यंत सामना फ्री डामामध्ये होता, आता हॉस्पिटल मधील ICU थिएटर मध्ये सामना आलाय. सुंदर पद्धतीने फटका खेळून काढलाय. त्या चेंडूवरती एकतर आली, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि इथे पर्वचार हिंदवडी चषक 2024 जिंकलंय संकल्प क्रिकेट क्लब हिंदवडी या टीमनं. विजयी संघाचं अभिनंदन आणि या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलाय आदर्श क्रिकेट क्लब हिंदवडी. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम खेळ, हृदयाचे ठोके चुकवणारा खेळ दोन्ही संघांनी करून दाखवला. मनापासून अभिनंदन, आभार. त्या दिवशी वाजन ना अख्खं मार्केट आपल्या नावानेच गाजन. थँक्यू. कॅमेरामॅन, दोन्ही कॅमेरे घेऊन तुम्ही मुख्य व्यासपीठाच्या समोर या.